नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. बीजेपी कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यकर्ते व त्यांच्या पत्नीला मारहाण. सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. बीजेपी कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला आणि त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सांगलीतील पंचशील नगर परिसरात राहणारे आनंदा वसंत लिगाडे वय वर्ष 42 हे व्यावसायिक असून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. सध्या सांगली शहरात महानगरपालिका निवडणुका सुरू असून याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. फिर्यादी आनंदा लिगाडे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मंगळवारी 5 जानेवारी रोजी रात्री 11:15च्या सुमारास आनंद लिगाडे हे त्यांच्या घरासमोर उभे असताना मनोज सरगर यांचे भाजप कार्यकर्ते सचिन चंद्रकांत उमासे, गणेश गोविंद चौगुले आणि विकास सांदीपन सोलणकर हे तेथे आले. यावेळी त्यांनी लिगाडे यांना निवडणुकीत आमच्या पक्षाचे काम कर अशी मागणी केली. मात्र मी माझ्याच पक्षाचे काम करणार असून तुमच्या पक्षाचे काम करणार नाही असे उत्तर दिल्याने संशयित चिडले. यानंतर तिघांनी संगनमत करून लिगाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या हाणामारीत फिर्यादीचा मोबाईलही फुटल्याचं तक्रारीत नमूद आहे. दरम्यान भांडण सोडविण्यासाठी लिगाडे यांच्या पत्नी आल्या असता त्यांनाही संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी केली आणि घटनास्थळावरून निघून गेले. या घटनेप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यानुसार मनोज सरगर यांचे 3ही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास संजयनगर पोलीस करीत आहेत. मी आनंदा लिगाडे राहणार वाडीकर चौपाटी मागे पवारमाळा पंचशील नगर सांगली वार्ड क्रमांक 11 मध्ये राहतो. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. माझा काँग्रेसला पाठिंबा आहे पूर्णपणे. मी गेले 19 वर्षे ते 20 वर्षाच्या वरती काँग्रेसचंही काम करत आलेलो आहे. मला परवा रात्री भाजपच्या मनोज सरगर हे एक उमेदवार उभे आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी व संतोष रुपनर हे एक उमेदवार आहेत भाजपचे, यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून माझ्या घराजवळ येऊन माझा रस्ता अडवून मला मारहाण केलेली आहे. मला व माझ्या पत्नी सोडवण्यास आले असताना पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तरी प्रशासनानं याच्यावरती कडक कारवाई करावी असं मी प्रशासनाला विनंती करतो. आणि मला जरी 17 तारखेनंतर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार ज्या लोकांनी मारहाण केलेले आहेत हे जिम्मेदार असणार आहेत, हे कारणीभूत असणार आहेत. मी असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.